नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येऊ लागलेल्या आहेत. त्या सगळ्या आयडिया वापरून सायली ही प्रतिमाला पुन्हा आपल्यासारखं म्हणजे पुन्हा तिची वाचा परत आणण्यासाठी, तिची स्मृती आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर इकडे अर्जुनच्या डोक्यात मात्र एकच फॅड आहे, ते म्हणजे प्रिया ही तन्वी नाही. प्रियाच्या पायावर जे तुळशीपत्र आहे ते खोटं आहे हे वारंवार अर्जुन चेक करण्यासाठी प्रयत्न करत आहे, हे अर्जुनने ठरवलेलं आहे. त्याचबरोबर सायलीने टेक्नोसेव्ही होत आता प्रतिमाची वाचा परत आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्यामध्ये घरातील सर्वजण तिची कशी साथ देतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. चैतन्य म्हणत असतो की आता तू असं गिफ्ट देणार आहे आणि असं कोणतं गिफ्ट आहे की ज्याच्यामुळं तुला तिच्या पायावरची जन्मखून कळेल. तेव्हा चैतन्याला अर्जुन सांगत असतो, आहे रे असं गिफ्ट चैतन्य, तुझ्या लक्षात येत नाहीये का? ते पायात काय घालतात मला सांग बरं. मी तिच्या पायातच घालणार आहे ना ते गिफ्ट, त्याच्यामुळं तिला बरोबर कळणार, म्हणजे तिच्या पायावर जे काय आहे ते आपल्याला बरोबर कळणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे चैतन्य म्हणत असतो, पायात काय घालतात म्हणजे? तेव्हा चैतन्याला तो सांगत असतो, अरे पायात ते काय घालतात? तेव्हा चैतन्य सांगतो की पैंजण का? हां. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. मग चैतन्याचं असं म्हणणं असतं की अरे आत्ता प्रिया जी आहे ती या मॉडर्न जगातली आहे, ती पैंजण कसं घालेल हा प्रश्न चैतन्य अर्जुनला विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का? मग अरे ते सिंगल जे असतं ते घालतात ते बघ, ते काय असतं असं चैतन्य अर्जुनला विचारू लागतो. तेव्हा चैतन्याला अर्जुन म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला आता? तेव्हा चैतन्य विचार करत असतो आणि म्हणत असतो, अर्जुन तुझे काय काय विचारतोयस ना, मला त्यातलं काही समजत नाही आहे. माझं ना डोकं चालायचं बंद झालं आहे बघ, मला कळतच नाही आहे की तुला नक्की काय म्हणायचं आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा चैतन्य म्हणतो, थांब जरा, एक आयडिया काढूया. आणि मग चैतन्य आयडिया शोधतो. चैतन्याची आयडिया अशी असते की आपण नेटवर सर्च करूया. मग दोघंजण नेटवरती सर्च करू लागतात आणि नेटवरती सर्च केल्यानंतर एका पायात जे घातलं जातं त्याला अँकलेट म्हणतात. आणि मग अर्जुन म्हणतो, ते एका पायात घालतात ना, मग नक्की ती अँकलेट घालायला तयार होईल असं म्हणत आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आपण अँकलेट देऊया तिला. मग दोघंजण म्हणतात की आपण हे ऑनलाईन घेऊया. पण तोपर्यंत तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की नाही, दरवाजात कोणतरी असं आलं होतं की जे आपलं बोलणं ऐकतंय. ही गोष्ट आता अर्जुन आणि चैतन्याच्या लक्षात आलेली असते. म्हणून दोघंजण दाराच्या जवळ जातात आणि पाहू लागतात, पण तिथे तर कोणीच नाही. अर्जुन म्हणतो की नाही, मला आवाज आला होता, मला ना काहीतरी कळत नाही आहे, हे प्रॉब्लेम तर होणार नाही आहे ना? तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही रे अर्जुन, नाही काय होणार, नक्की काय झालेलं सांग बरं मला. असं म्हणत दोघं पण बोलत आहेत आणि अर्जुन म्हणतो की थांब जरा चैतन्य, जरा आपण विचार करूया. असं म्हणत दोघांचं बोलणं सुरू आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दरवाजा उघडून पाहिला जातो, पण दरवाजाच्या बाहेर कोणीच दिसत नाही. आणि मग अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग आता अँकलेट ऑर्डर करायचं आहे. अँकलेट ऑर्डर कसं करायचं हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग सगळेजण तिकडे बाहेर आहेत. अर्जुन म्हणतो की आपण ऑनलाईन बघूया. इकडे सायलीने आता प्रतिमाची शिकवणी चांगलीच सुरू केलेली असते आणि ती म्हणत असते की प्रतिमा त्या हे वाचा. मग तिथे प्रतिमा वाचते, माझं नाव प्रतिमा आहे, त्याचबरोबर तन्वी माझी मुलगी हुशार आहे. अशी लहान मुलांना जशी शिकवली जातात ना, सेम तशी वाक्य सायलीने बोर्डवरती लिहिलेली असतात. अगदी सोप्या भाषेत सायली शिकवत असते. त्याचवेळी हा सायलीची जी शिकवणी असते ती हॉलमध्ये सुरू असते. तर तिथं येते ती म्हणजे कल्पना आणि पूर्णाची. तेव्हा कल्पना म्हणते की सायली, तुला ना खरंच मानलं पाहिजे, आणि हे काय झालं आहे नक्की, तू इथेच चालू केलंस हे? तेव्हा सायली म्हणते हो, कारण काहीही झालं तरी आत्ता ही जी शिकवणी आहे ती अशीच सुरू राहणार आहे, असं तिचं बोलणं असतं. आणि मग सायली म्हणते की प्रतिमात्यांना सांगितलं ना आपल्याला डॉक्टर श्रद्धा यांनी, काही झालं तरी प्रतिमात्यांशी आपण बोलत राहायचं आहे. लहान मुलांसारखे शब्द त्यांच्या कानावर पडले की मग त्या बोलायला सुरुवात करतील, कारण किती वर्ष झालं आपल्याला माहीत नाही आहे ना त्या बोललेत का नाहीत बोललेत, त्यामुळं हे करणं गरजेचं आहे, हे सायली बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा म्हणते की मी रूममध्ये जाते, मला थोडंसं ना आराम करायचा आहे. असं म्हणत प्रतिमा आरामासाठी रूममध्ये जाते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कल्पना आणि पूर्णाजी सायलीशी बोलत असतात. पूर्णाजी सायलीला म्हणत असते की सायली, मला ना कळतच नाही आहे, तुझ्या डोक्यात अशा सगळ्या वेगवेगळ्या कल्पना येत असतात आणि हे सगळं तू इतक्या छान पद्धतीने सांभाळत असतेस ना, याचं ना मला कौतुक वाटतं. पूर्णाजी सायलीचं कौतुक करत आहे. तू इतकी गोड आहे, इतकी प्रेमळ आहे, तशीच हुशारी आहे. सायली मग हातामध्ये मोबाईल घेते आणि मोबाईलवर वाक्य टाईप करत असते, वाक्य बोलत असते की तन्वी माझी मुलगी हुशार आहे. हे जेव्हा सायली बोलते आणि मोबाईलवर व्हॉइस नोट तयार केलेली असते आणि ती सेंड करते आणि पुन्हा प्ले करते. मग प्रतिमा त्याचबरोबर कल्पना म्हणते की सायली हे काय करतेस तू, व्हॉइस नोट कोणाला पाठवते? सायली म्हणते की आपण ना विचारच केला नव्हता, असं पण काहीतरी आपण करू शकतो ना, म्हणजे प्रतिमा त्या कुठेही असल्या तरी त्यांची शिकवणी चालूच राहील. अशा मी व्हॉइस नोट त्यांना पाठवत जाईल आणि त्या वाचत राहतील. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो बरोबर आहे. तर कल्पना म्हणते की आपल्याला प्रतिमाला एक मोबाईल घेऊन दिला पाहिजे. पूर्णाजी म्हणते सायली मला तुझं ना खूप कौतुक वाटतं, एवढं सगळं तू मनापासून करत असते, आपल्या माणसांसाठी करत असते. हे सगळं जेव्हा घडत असतं की काहीही झालं तरी आपण हार मानायची नाही, ही गोष्ट मला तुझ्याकडून शिकायला मिळत आहे. सायली खरंच खूप छान वाटत आहे. पूर्णाजी म्हणते अगं तू इतकी समजदार आहे, एवढं सगळं आहे तरीही तू प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असते की आपल्या माणसांना सांभाळून घेण्याचा, आपल्या माणसांना समजून घेण्याचा, त्यांच्याशी प्रेमाने वागण्याचा तू प्रयत्न करत असते, एवढं सगळं करत असते आणि तरीही तू थकत नाही, हे पूर्णाजी बोलत असते. त्याचबरोबर पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की सायली काही झालं तरी आपण प्रतिमाची बघितलं ना काय अवस्था झाली आहे, म्हणजे तिची इतक्या दिवस आपल्याला ती भेटली नाही, आता भेटली. त्यानंतर तिची स्मृती गेली, तिची वाचा गेली, आता वाचा परत आली, परत तिला काहीच बोलता येत नाही आहे. हे सगळं घडत आहे ना, खरंच मला कळतच नाही आहे की काय करायचं. तेव्हा सायली म्हणते की आता आपण प्रयत्न करत राहायचे आहेत. आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, आता प्रतिमा ते आपल्याशी बोलायला लागलेले आहेत, ही गोष्ट पण तेवढीच मोठी आपल्यासाठी. मग आपण असा विचार का करायचा, असं सायली सांगत असते आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरी प्रतिमा ते आपल्याशी बोलतायत ना, ही गोष्ट आपल्यासाठी तेवढीच मोठी आहे आणि हळूहळू त्या बाकीचे शब्दही बोलायला शिकतील आणि त्यांना बोलता येईल, हे सायली बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना पण सायलीला म्हणत असते की ही आयडिया मात्र खूप छान आहे, आपण ही खरंच फॉलो करूया. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना सर्वजण बोलत आहेत, सायलीला सांगत आहेत की काहीही झालं तरी आपण हार मानायची नाही, आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत राहायचे आहेत. त्यावेळेस सायली म्हणत आहे की आता मी अशा व्हॉइस नोट पाठवत राहणार आणि प्रतिमा त्यांना त्या ऐकून ऐकून त्यांच्यामध्ये ती प्रगती होत राहणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना म्हणते की चला फायनली प्रतिमाची शिकवणी सुरू होणार. इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात आता हे अँकलेट आपण घ्यायचं कसं, कारण ऑनलाईन ऑर्डर केलं तर 2 दिवस लागणार आहेत आणि तेवढा वेळ आहे का आपल्याकडे, हे बोललं जात असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मला लवकरात लवकर सर्वांच्या समोर हे आणायचं आहे, त्यामुळं आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आपल्याला लवकरात लवकर शोध घ्यायचा आहे नक्की काय घडलेलं आहे, कारण तिच्या पायावरती तुळशीपत्र नाही आहे हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. परंतु जर आता हे सगळ्यांच्या समोर आणायचं असेल तर आपल्याला आणखी काही करावं लागेल, हे सगळं बोललंच जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य आता काय करायचं, मला ना हे दुकानात जाऊन आणावं लागेल. तेव्हा अर्जुन तयार होतो आणि म्हणतो की ठीक आहे, मी अंकलेट दुकानात जाऊन आणेल, पण त्यानंतरची मोठी गोष्ट आहे की मी मिसेस सायलींना सांगणार कसं की मी बाहेर चाललेलो आहे, मी अँकलेट आणण्यासाठी बाहेर जातो आहे, ते अँकलेट जे आहे ते प्रियासाठी आहे, हे जर त्यांना कळलं तर माझं काही खरं नाही, असं अर्जुनला वाटत असतं आणि तो इतका घाबरलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो मला ना एक गोष्ट कळत नाही आहे तुझी. त्यावेळेस अर्जुन म्हणतो म्हणजे अरे तू एवढा मोठा वकील आहे पण तू एवढा सायलींना घाबरतो कसा? तेव्हा चैतन्याला अर्जुन म्हणतो की तुला माहिती आहे का, आता हे कसं सांगायचं ते मी बघेल, पण त्याहीपेक्षा मोठी ड्युटी तुला करायची आहे. जेव्हा प्रियाला मी इथं बोलवेल, आमच्या बेडरूमपेक्षा बेस्ट ऑप्शन दुसरा कोणताही नाही, त्यामुळं काहीही झालं तरी आता सगळ्यांच्या समोर आपण हे बघणार आहोत
आणि तू सायलीला बाहेर थांबवून ठेवायचं आहे. मी प्रियाला आमच्या रूममध्ये बोलवणार आहे आणि इथं हे सगळं करणार आहे. तिच्या पायामध्ये अँकलेट घालणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्यावेळेस तुला वॉचमनची ड्युटी करायची आहे. आणि अर्जुनला आठवत असतं, पण मी आता सायलीला कसं सांगणार. अर्जुन म्हणत असतो की मला सायलीने सांगितलं आहे, डायरीत लिहून जायचं आहे, मला सांगून जायचं आहे की मी कुठं चाललेलो आहे. आता मी सायलीला हे कसं सांगू, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मागच्या वेळेसच त्यांनी मला सांगून ठेवलेलं आहे, मी कुठंही बाहेर जाणार असेल तर आधी मी डायरीत लिहायचं, कशासाठी जाणार आहे, कुठं जाणार आहे ते सगळं सांगायचं. मग अर्जुनला चैतन्य म्हणतो की आता काय करणार तू. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्लीज तू सांग ना काय करू. चैतन्य मात्र अर्जुनची कोणतीही मदत करायला तयार नसतो. चैतन्य मात्र मजा घेत असतो. अर्जुनची ही जी उठलेली तारांबळ आहे ते पाहून चैतन्याला मात्र खूपच भारी वाटत असतं. इकडे अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की अरे चैतन्य, तू माझा मित्र आहेस ना, मग तू माझ्याशी असं का वागतो. तेव्हा चैतन्य म्हणतो म्हणजे मी काही चुकीचं वागत आहे तुझ्याशी, मी तर काहीच चुकीचं वागत नाही आहे, मग तुला असं का वाटतं की मी तुझ्याशी चुकीचं वागतोय. इकडे सायली आता त्या व्हॉइस नोट तयार करत असते आणि सेंड करून घेत असते आणि ते सायलीचं चाललेलं असतं. सायली मात्र खुश असते, असं नवीन नवीन गोष्टी करत असते. आणि तेवढ्यातच रविराज तिथे येतात, पूर्णाजी आणि कल्पना दोघी पण सायलीचं भरभरून कौतुक करत असतात. आणि आता रविराजांची भर पडते आणि रविराज म्हणतो की सायली हे काय तुझं. तेव्हा कल्पना सांगू लागते की सायलीच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या आयडिया येत असतात आणि त्यातली ही आयडिया आता टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरायची आणि आपण प्रतिमाला लवकर बोलायची तयारी करून घ्यायची हे सायलीनं ठरवलेलं आहे. रविराज म्हणतात की माझ्या लक्षातच नाही आलं गं हे सगळं. तेव्हा सायली म्हणते असू द्या ना. त्यानंतर सायली म्हणते मला आणखी एक गोष्ट करायची आहे. तेव्हा सायली म्हणते की रविराज काका आपण प्रतिमात्यांना त्यांच्या जुन्या घरी घेऊन गेलो तर. तेव्हा रविराज म्हणतो की अरे माझ्या लक्षात आलं होतं, पण म्हणलं प्रतिमा जर पॅनिक झाली तर काय करायचं, हा प्रश्न माझ्या डोक्यात आला म्हणून मी थांबलो. त्यानंतर पूर्णाजी म्हणते की सायली ही आयडिया खूपच छान आहे. एकतर टेक्नॉलॉजी वापरून आपण प्रतिमाला तिची वाचा परत आणण्यासाठी बोलण्यासाठी भाग पाडायचं आणि एकदा का ती तिच्या घरी गेली तर मग सायली पुढे एक्सप्लेन करू लागते. सायली सांगू लागते की रविराज काका आपण जर प्रतिमा त्यांना त्या घरी नेलं तर ते त्यांच्या हक्काचं घर आहे. त्या घरात त्यांनी घालवलेली इतकी वर्ष आहेत, त्यांच्या आठवणी त्या आहेत, त्या प्रत्येक जागेमध्ये त्यांच्या आठवणी आहेत. आणि इकडे सायली रविराजला सांगत असते त्या घरामध्ये त्या गेल्या की तिथल्या स्पर्शाने, तिथल्या आठवणींनी त्यांची मेमरी परत येऊ शकते. आपल्याला हे केलं पाहिजे, कारण डॉक्टर श्रद्धा यांनी आपल्याला सांगितलं आहे की आपण अशा वेगवेगळ्या गोष्टी करून प्रतिमाची मेमरी परत आणू शकतो. हे सायली बोलत असते. त्यावेळेस रविराज म्हणत असतो की हे सगळं बरोबर आहे, पण प्रतिमा तयार होईल का. तेव्हा सायली म्हणते की बघूया ना, मी करते त्यांना तयार, असं सायलीचं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडं सायली बोलत असते आणि सायली रविराजला म्हणत असते की रविराज काका आपण जाऊया. तेव्हा रविराज म्हणतो की ही मला खरंच खूप दिवसापूर्वी आलेली आठवण होती, पण मी विसरून गेलो, बऱ्याच गोष्टी मी विसरून जात आहे. तेव्हा सायली म्हणते की काहीच हरकत नाही आहे, आपण मग आजच घेऊन जाऊया त्यांना. रविराज पण म्हणतो आणि सगळेजण आता तयार होण्यासाठी जातात, कारण सायली पण म्हणते की आता मला त्यासाठी प्रतिमात्यांना कन्व्हिन्स करावं लागेल आणि त्याचबरोबर आता हे टेक्नॉलॉजी वापरून प्रतिमात्यांची शिकवणी आपण सुरूच करणार आहोत. इकडे रविराजला खूप छान वाटत असतं. प्रतिमा आपल्या घरी येणार आहे, तिच्या रूममध्ये गेल्यानंतर तिला तिच्या आठवणी जाग्या होतील. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तिच्या अंगणामध्ये ती जाईल तेव्हा तिला आठवेल की आपण या अंगणामध्ये किती क्षण घालवलेले होते, आपण कसे जगलेलो आहोत या घरामध्ये, त्या आठवणींनी तिची मेमरी परत येईल. हे सगळं पूर्णाजी बोलत असते. तेव्हा सायली ही पूर्णाजीला म्हणत असते की हो, प्रतिमात्यांना त्यांच्या आठवणी जाग्या होण्यामध्ये मदत होईल. हे सगळं सायलीचं बोलणं सुरू असतं. सायलीला खूप छान वाटत असतं, कारण आपण प्रतिमाला घेऊन तिच्या घरी जाणार आहोत या गोष्टीचा आनंद सायलीलाही झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे घरातील सर्वांनाही तेवढाच आनंद झालेला असतो. सगळेजण तेवढेच खुश झालेले असतात आणि सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आत्ता प्रतिमा खुश होते ना आणि प्रतिमा आनंदात आहे ना, या गोष्टीचा सगळ्यांनाच खूपच भारी वाटत असतं. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे अर्जुन आणि चैतन्य यांचं मात्र प्लॅनिंग सुरू असतं आणि त्याचबरोबर त्यांना असं वाटत असतं की आपण काहीतरी असं केलं पाहिजे की ज्याच्यामुळं
ही प्रिया आपल्या ताब्यात येईल, आपण हे सगळं करू शकू, असं चैतन्य आणि अर्जुनचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य आणि अर्जुन दोघंही विचार करत असतात की सायलीला कसं पटवायचं, सायलीला कसं समजून सांगायचं. या गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात. त्याचबरोबर त्यांच्या डोक्यात हेही चालू असतं की आपण सायलीला कशा पद्धतीने समजून सांगू शकेल, कशा पद्धतीने सायलीला सांगता येईल की हे सगळं आपण कशासाठी करतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, आपण मिसेस सायली यांना कन्व्हिन्स नाही करू शकणार, ते ऐकणार नाही. जोपर्यंत माझ्याकडे पुरावा येत नाही तोपर्यंत त्या प्रियाबद्दल एक शब्दही माझ्याकडून ऐकून घेणार नाहीत. आणि त्यांना प्रत्येक वेळेस असं वाटत राहतं की प्रिया ही बरोबर आहे आणि त्यामुळं त्या प्रियाची बाजू घेत राहतात. त्यामुळं आपल्याला काहीतरी असं करावं लागेल की ज्यामुळं मिसेस सायली यांना आपण या गोष्टीपासून लांब ठेवू शकू आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपल्याला साध्य करता येईल, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, पण अर्जुन, हे सगळं शक्य होणार आहे का? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, हे सगळं शक्य होणार आहे आणि आपण ते सगळं शक्य करणार आहोत, असं अर्जुन चैतन्याला सांगत आहे. त्याला म्हणत आहे की काही झालं तरी आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये तुझी मला मदत लागणार आहे. आणि चैतन्य, तू वॉचमनची ड्युटी करायची आहे, तू मला दाखवून द्यायचं आहे की तू माझ्यासाठी काय करू शकतो. हे सगळं अर्जुन बोलत असतो. चैतन्य म्हणत असतो, अरे ही रूम सायली वहिनींची, हे घर सायली वहिनींचं, आणि मी त्यांना त्यांच्याच रूममध्ये येण्यापासून कसं अडवू. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, तुला हे सगळं करावंच लागेल. जर तू हे केलं नाही तर आपला प्लॅन सक्सेस होणार नाही आणि आपण प्रिया ही तन्वी नाही आहे हे सगळ्यांच्या समोर आणू शकणार नाही. त्यामुळं चैतन्य, प्लीज तुला हे करावंच लागेल, असं अर्जुन चैतन्याला कन्व्हिन्स करत असतो. त्याला सांगत असतो, त्याला म्हणत असतो की काही झालं तरी तू मला मदत करणार आहे. चैतन्य मात्र खूप घाबरलेला असतो. त्याला कळत नसतं की आता करू काय, अर्जुनची समजूत कशी घालू, अर्जुनला कसं सांगू की हे तू बोलतोय तेवढं शक्य नाही आहे. पण अर्जुन मग रडायचं नाटक करतो. चैतन्य म्हणतो, तू रडायला लागलास का? बरं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तरीही मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. चैतन्य त्याच्या मतांवरती ठाम असतो. तो म्हणत असतो की नाही, कसं आहे, मी हे तुला सांगू शकत नाही आणि तुझ्यासोबत करूही शकत नाही, एवढं लक्षात ठेव. अर्जुन म्हणत असतो की चैतन्य, तू माझी मदत केली पाहिजे आणि तू माझा मित्र आहे ना, तू माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो मी तुझा मित्र आहे, सगळं मला मान्य आहे, पण मला हे जमणार नाही, मी हे करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. अर्जुन म्हणतो, काय रे, तू असं करणार का माझ्यासोबत? तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, मी असंच करणार आहे तुझ्यासोबत, कारण मला हे जमणार नाही, मी सायली वहिनींना थांबवू शकणार नाही. अर्जुन म्हणतो, मी तुझा बॉस आहे आणि मी तुला आता ऑर्डर सोडत आहे की तुला काही झालं तरी मिसेस सायली यांना या रूममध्ये येण्यापासून थांबवायचं आहे. मी प्रियाला घेऊन येईल, मिसेस सायली त्यावेळेस त्यानंतर तुझी ड्युटी सुरू होईल, तू वॉचमनची ड्युटी करायची आहे आणि पायऱ्यांवरती सायली यायला दिसल्या की त्यांना तिथून बाजूला घेऊन जायचं आहे, त्यांना वरच्या रूमपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि चैतन्याचा प्लॅन फिक्स झाला आहे आणि ते दोघंजण खाली येत असतात. त्याच वेळी सायली पायऱ्या चढून वरती येत असते आणि अर्जुन म्हणत असतो की मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. त्यावेळेस मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली म्हणते, मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की मला खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे. मग अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही सांगा. चैतन्य म्हणत असतो, आता तुमच्या दोघांच्या या तुम्ही सांगामध्ये किती वेळ जाणार आहे ना, ते मला काही कळत नाही आहे, हे चैतन्य बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली म्हणते, आम्ही ना प्रतिमात्यांना घेऊन त्यांच्या जुन्या घरी जाणार आहोत. हे ऐकल्यानंतर इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण म्हणतात की काय, प्रतिमात्यांच्या घरी घेऊन जाणार आहे म्हणजे? अर्जुन विचारू लागतो, असं अचानक काय झालेलं आहे? तेव्हा सायली सांगत असते की कसं आहे, त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरी त्यांना घेऊन गेलं पाहिजे असं मला वाटत आहे. म्हणूनच आम्ही प्रतिमात्यांना त्यांच्या जुन्या घरी घेऊन जायची तयारी करत आहोत. मी वरती पर्स आणायला चालली आहे. आणि अर्जुनला ती सांगत असते की आई आणि पूर्णाजी कधीची तयार आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्याचे वेळी सायली म्हणते की मी जाऊन पर्स घेऊन येते, पण अजून प्रतिमात्यांना याबाबतीत काहीही सांगितलेलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण तुम्हाला त्यांना प्रतिमात्याला हे सगळं सांगावं लागेल विश्वासात घेऊन.
नाहीतर ती पॅनिक होईल, तिला हे पटणार नाही, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की ठीक आहे सर, आम्ही आधी तिला कन्व्हिन्स करतो आणि मगच प्रतिमा त्यांना घेऊन जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन मात्र खुश झालेला असतो. तो सायलीला म्हणत असतो की खरंच तुम्ही ना खूप ग्रेट आहात, अशा वेगवेगळ्या आयडिया काढत असता आणि एवढं सगळं करत असताना यामुळं मला खूपच भारी वाटत असतं. हे सगळं अर्जुन बोलत असतो. अर्जुन खरं तर मनापासून बोलतो का कसा बोलतो हे मात्र अजूनपर्यंत सायलीलाही कळलेलं नसतं. अर्जुन मात्र बोलत असतो आणि सायली विश्वास ठेवत असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, जा तुम्ही. इकडे कल्पना आणि पूर्णाजी दोघीजणी खाली वाट बघत असतात. सायली पर्स आणायला आलेली असते आणि या दोघींचं असं म्हणणं असतं की आपण आताच जाऊया. आणि सायली आली की आपण प्रतिमाच्या रूममध्ये एकत्र जाऊया आणि सांगूया. तेवढ्यात रविराज आवरून येतो आणि रविराज म्हणतो काय झालं, झाली तयारी? तेव्हा या दोघीजणी सांगतात की हो, सायली पर्स आणायला गेलेली आहे. पण ही गोष्ट आता आपण प्रतिमाला कशी सांगायची? तेव्हा इकडे कल्पना म्हणू लागते की भाऊजी, सायली, तुम्ही आणि मी आपण सगळेजण मिळून ही गोष्ट कल्पनाला सांगूया आणि तिला दाखवून देऊया की ती आपल्याबरोबर आली तर सेफ आहे. हे सगळं त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि आता इकडे चैतन्य म्हणत असतो, जर प्रतिमा त्या सायलीबरोबर याच्या आधीही येऊ शकलेल्या होत्या तर आता का नाही येणार? त्या नक्की त्या सायलीबरोबर जातील, असं चैतन्याचं म्हणणं आहे. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंही खुश झालेले असतात. अर्जुन म्हणतो की बरं झालं, आता हे तर स्वतःहूनच चाललेले आहेत, म्हणजे गोष्ट आपल्या हातात आहे. चैतन्याला म्हणतो की आता तुझी वॉचमनची ड्युटी पण कॅन्सल. चैतन्य पण खुश होतो, कारण फायनली चैतन्याला पण ते सगळं करायचं खूप अवघड जात असतं. इकडं प्रतिमा अस्वस्थ झालेली असते, तिचं डोकं दुखत असतं आणि त्याचवेळी तिथे सायली, पूर्णाजी, रविराज, कल्पना सर्वजण आलेले असतात. आणि प्रतिमा मात्र डोक्याला हात लावून ती अक्षरशः इवळत असते, तिला त्रास होत असतो, तिचं डोकं भयानक दुखत असतं. आणि मग सायली, त्याचबरोबर रविराज, पूर्णाजी, कल्पना तिथे येते. आणि मग कल्पना सर्वजण प्रतिमाला विचारतात की काय झालं? तेव्हा प्रतिमा सायलीला सांगते की माझं डोकं खूप दुखतंय. तेव्हा सायली म्हणते अचानक काय झालं, तुमचं डोकं का दुखायला लागलंय? इकडे सायलीला कळत नसतं की कल्पनाला नक्की काय होत आहे. खरं तर कल्पनाच्या गोळ्या बदललेल्या असतात आणि त्या बदललेल्या गोळ्यांमुळंच कल्पनाला हे सगळं त्रास सहन करायला लागत असतो, कारण प्रियाने त्या गोळ्या बदललेल्या आहेत. जरी स्ट्रेस आला तरी अगदी नॉर्मल होण्यासाठी त्या गोळ्या श्रद्धाने दिलेल्या होत्या आणि नेमक्या त्या गोळ्या बदलून इकडे प्रियाने तिथे ज्या गोळ्या ठेवलेल्या असतात त्या विटॅमिनच्या ठेवलेल्या असतात. त्यामुळं कल्पनाला इकडे त्रास होऊ लागलेला असतो, प्रतिमाला त्रास होऊ लागलेला असतो. इकडे सायली कल्पनाला म्हणते पण आई आता काय करायचं, आपण यांना बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. कल्पना म्हणते काय सांगतेस तू हे? तेव्हा सायली म्हणते की हो, त्यांची तब्येत बघा ना खूपच बिघडली आहे. आणि मग या सगळ्यांना धक्का बसतो. आणि इकडे सायलीने आता प्रतिमाला तिच्या घरी घेऊन जायचा प्लॅन कॅन्सल केलेला असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन मात्र इकडे खुश झालेला असतो आणि त्याने प्रियासाठी अँकलेट आणलेला आहे आणि प्रियाला रूममध्ये बोलवून घेतलेलं आहे. आणि ते जे अँकलेट आहे ते अँकलेट स्वतःच्या हाताने प्रियाच्या पायामध्ये घालत आहे. तेव्हा प्रिया अर्जुनला म्हणत असते की खरंच खूपच छान आहे हे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला तू खूप आवडते, मी तुझ्यासाठी आणले स्पेशली. आणि ते अँकलेट प्रियाच्या पायामध्ये तो घालून देतो आणि त्यानंतर प्रियाला सांगू लागतो की खरंच आता तू अडकली आहे, आत्ता मला कळणार आहे. आणि मग अर्जुन प्रियाचा पाय पाहतो तर तिच्या पायावरती तुळशीपत्र हे अर्जुनला दिसतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.